नशाकारक गोळ्या आणि औषधांची अवैध विक्री करणाऱ्या टोळीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली। मालेगाव शहरातील कालीकुट्टी मैदान परिसरातील पडीक इमारतीजवळ 20 ऑगस्टच्या रात्री पोलिसांनी छापा टाकून 3 संशयितांना ताब्यात घेतले, तर एक आरोपी फरार झाला। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव सूरज गुंजा यांच्या सूचनेनुसार प्रतिबंधित नशाकारक पदार्थांच्या अवैध विक्री विरोधात मोहीम सुरू आहे। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विशेष पथक आणि मालेगाव शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली। या कारवाईत 2,37,600 रुपये किमतीच्या 1200 खोकल्याच्या औषधांच्या बाटल्या, 1,62,579 रुपये किमतीच्या अल्प्राझोलामच्या 67,200 गोळ्या, 2 लाख रुपये किमतीचे टाटा एस वाहन, 3 मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण सुमारे 5,38,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। फिरोज खान, लुकमान खान, सूरत, रईस खान, सईद खान आणि वाहिद हसन सिद्दीक हसन मालेगाव यांना ताब्यात घेण्यात आले असून शादाब नामक आरोपी फरार आहे। फिरोज खान हा यापूर्वीही NDPS कायद्याच्या गुन्ह्यात फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले।